सुस्वागतम मित्रमंडळींनो, तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी सावी आहे तिला आता वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं. नक्की काय घडतं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे आता जे भास्कर आणि विलास असतात ते बसलेले असतात आणि ते म्हणतात की ते इकडे सावीच्या आईचा कॉल येतो आणि ते आता फोन घेतात दैनिताकडून हिसकावून आणि म्हणतात की आता सावी झोपली आहे, आम्ही नंतर करतो. कारण इकडं सावीच्या आईला सावीला भेटायचं असतं, तिच्याशी बोलायचं असतं, पण ते बोलून देत नाही. तर इकडं आता सावीला ती पूर्ण वेडं करण्याचा प्रयत्न करतात. तिला वेडं ठरवण्याचा प्रयत्न त्यांचा चालू असतो. ते समजत असतात की सावीला आता वेडं समजवायचं. त्यासाठी ते जे नाही ते करतात आणि आता सावीला रात्री जे गुंडांनी पहिले त्रास दिलता तेच गुंड घरी बोलावून घेतात आणि ते गुंड आल्यावरती आता ते गुंड सावीला सगळ्या अंधारात एकटीला त्रास देत असतात आणि आता सावी घाबरून जाते. तेवढ्यात सगळेजण तिथे येतात पळत आणि सावीला म्हणतात, काय झालं सावी? आणि तिला शांत करत असतात. तर आता सावी पण तिथे शांत होते. तर इकडं सावी नुसती धैर्याची आठवण काढत असते. ती फ्रेंड फ्रेंड करत असते. तिकडं पराग धैर्याला फोन लावून देतो. त्याचा फोन स्विच ऑफ होतो, पण तो चार्जिंग करून पुन्हा फोन आणतो आणि फोन लावून देतो. आणि आता लगेच इकडं दामिनी फोन उचलते, म्हणते बोलणार आहे धैर्य, काय झालंय? सावी म्हणते मला बोलायचंय फ्रेंडशी, पण तिला बोलवून देत नाही, तिच्यापासून लांब घेऊन जाते फोन. धैर्य म्हणतो आई दे ना तिच्याकडे. तर आता ती देत नाही. तर ती सावी मोठे ओरडते, अरे फ्रेंड मला तुझ्याकडे यायचंय, फ्रेंड मला इथे त्रास देत आहेत खूप, मला खूप भीती वाटते फ्रेंड, असं म्हणत असते. धैर्य पण आता घाबरून जातो. तर इकडं धैर्य जेलमध्ये असतो आणि इकडे सावीला आता तिची आई तिथे येते भेटायला आणि आल्यावरती सावीची आई म्हणते की सावी थांब. तर आता ती लगेच चाकून ते घेते, सगळ्यांना मारायला लागते आणि आता सगळेजण सावीची आई म्हणते सावीला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल आता आणि ते वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये फोन करून त्यांना डॉक्टर त्यांना बोलवते आणि सावीला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.